मी आज अर्ज जिल्हा परिषद वाखरी गटातून भरलेला आहे। मी अभिजित आबाच्या मार्गदर्शनाखालून मी अर्ज भरलेला आहे आणि मला जनतेचा विकास आणि विकास पुढे नेऊनच ही कामे करायची, त्यासाठी मी जनता घेऊनच मी अर्ज हे भरलेला आहे। वाखरी जिल्हा परिषद हाय व्होल्टेज मांडली जाते आणि निवडणूक व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या असं लोकांना म्हणलं जाते आणि समोर अपोजिट उमेदवार आहेत, आव्हान वाटतंय काय? तसं काय कोणाचं आव्हान नाही, मी माझ्या जनतेसाठी मी लढणार आहे। काय विजन काय आपलं? विजन काही नाही, महिलांसाठी काय करणार? महिलांसाठी विकास करणार आहे आणि जिल्हा परिषद लाईट पाणी रस्त्याची ही सोय करणार आहे आणि जे जेडपीच्या जेवढ्या माझ्या मतदारसंघात आहेत जेडपी शाळा ते मी सगळ्या ही करणार आहेत। आता निवडणुकीच्या रस्ते केले फायदा होईल त्याचा, काहीतरी लोक साथ देतील? हो साथ देणारच, म्हणलेच तसे आहे आपल्याला। ताई तुम्ही आमच्या गावात येऊन हा विकास केलाय, आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे आणि तुम्ही आमच्या आधारावरून अर्ज भरा म्हणून सांगितलं। खरं तर तुमच्या कुटुंबाचं तिथे एक वलय आहे त्या भागात, त्याचा काही फायदा लोक काय म्हणतात तुम्ही लोकांनी गेले? कुटुंबाचं माझ्या बागल कुटुंबानेच ते घडवले सगळे सेवा, जनतेची सेवा त्यांनी आणि त्याच्याच आधारावर मी ही पुढे ही नेणार आहे। परंपरा पुढे घेऊन जाणार आहे. परंपरा पुढे घेऊन जाणार। प्रचाराचे मुद्दे काय असतील आपले? प्रचाराचे मुद्दे काय असतील? वीज आहे, रस्त्याचे कामे आहेत, तसंच आरोग्याचे केंद्र हे करणार। अजून भरपूर आहे तसे आणि महिलांचे बचत सक्षमीकरण पुढे नेऊन आता काय झालं तरी माघार नाही, लढायचंच आहे। प्रतिसाद बघायला मिळाला, अनेक लोकांची मोठी शक्ती प्रदर्शन देखील तुम्ही केले, काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर जनतेनं आज आमच्यावर एवढा प्रेमाचा वर्षाव केला आहे की आम्ही बागल कुटुंबी हे गेले 20 वर्षापासून विष्णुभाऊ असतील, सुरेशदाजी असतील, तानाजी काका असेल, शेतकरी संघटना असेल आणि आमच्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 20 वर्ष झालं या वाखरी जिल्हा परिषद गणात आम्ही काम करतोय आणि मला विजयाची तर काय 100% खात्री आहे आणि आम्हाला जनतेचा मिळालेला भरपूर प्रतिसाद आणि आम्ही जे काय या मतदारसंघात कामं करतोय त्याच्यावरून आम्हाला कुठलंही असं आव्हान वाटत नाही आणि आमचा विजय निश्चित आहे। शेतकऱ्यांसाठी किंवा सामाजिक कार्यकर्ते तुम्ही अग्रेसर आहात आणि बागल कुटुंब म्हणलं तर मोठं आहे, परंतु पुढं मोठी शक्ती आहे असं मला कुठल्याही शक्तीचं आव्हान सर वाटत नाही, कारण आम्ही जमिनीवर चालणारी माणसं 20 वर्ष झालं आम्ही या मतदारसंघात काम करतोय, मग ते संघटनेच्या माध्यमातून असू द्या, विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून असू द्या, आमचे भाऊ उपसभापती असताना असू द्या, त्यामुळे मला कुठलंही आव्हान वाटत नाही। अभिजित पाटील आणि पालके एकत्रित येतील काय, युती होईल काय असे चर्चा चालू आहेत सर, पण काय आमचं आता अभिजिताबा पाटील यांच्याकडून मला राष्ट्रवादी याचा अधोगत AB फॉर्म मिळालेला आहे। लढणार आहे मी, लढणं निश्चित आहे आमचं सर, माघार नाही, अजिबात नाही मागं।